प्रश्न नंबर 1. पहिला मराठी चित्रपट कोणता होता? पर्याय अ. राजा हरिश्चंद्र, ब. श्यामची आई, क. सैराट, ड. सिंहासन. पर्याय अ. राजा हरिश्चंद्र हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 2. राजा हरिश्चंद्र या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते? पर्याय अ. राजा परांजपे, ब. दादासाहेब फाळके, क. विश्वनाथ पाटील, ड. मधुर भंडारकर. पर्याय ब. दादासाहेब फाळके हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 3. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित पहिला मराठी चित्रपट कोणता आहे? पर्याय अ. झाशीची राणी, ब. सिंहगड, क. राजा शिवछत्रपती, ड. कल्याण खजिना. पर्याय ड. कल्याण खजिना 1924 हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 4. सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? पर्याय अ. महेश मांजरेकर, ब. नागराज मंजुळे, क. चंद्रकांत कुलकर्णी, ड. समर खान. पर्याय ब. नागराज मंजुळे हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 5. श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? पर्याय अ. 1952, ब. 1960, क. 1947, ड. 1970. पर्याय अ. 1952 हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 6. सिंहासन या राजकीय चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते? पर्याय अ. गोविंद निहलानी, ब. जब्बार पटेल, क. अरुण खोपकर, ड. रजत कपूर. पर्याय ब. जब्बार पटेल हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 7. मराठीतील पहिला रंगीत चित्रपट कोणता आहे? पर्याय अ. पिंजरा, ब. झुंज, क. सत्तापेक्षा सत्ता, ड. नवरा माझा नवसाचा. पर्याय अ. पिंजरा हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 8. पिंजरा चित्रपटात प्रमुख भूमिका कोणी केली होती? पर्याय अ. ललित प्रभाकर, ब. सचिन पिळगावकर, क. डॉक्टर श्रीराम लागू, ड. व. शा. शिरवाडकर. पर्याय क. डॉक्टर श्रीराम लागू हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 9. काट्यावरचा पोपट या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक कोण आहेत? पर्याय अ. अजय अतुल, ब. आनंद मोडक, क. ऋषिकेश सौरभ जसराज, ड. राहुल देशपांडे. पर्याय ब. आनंद मोडक हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 10. सैराट चित्रपटातील गाण्यांना संगीत कोणी दिलं होतं? पर्याय अ. विशाल शेखर, ब. अजय अतुल, क. अमित त्रिवेदी, ड. पंकज पडगावकर. पर्याय ब. अजय अतुल हे याचे अचूक उत्तर आहे.
प्रश्न नंबर 11. नटरंग चित्रपटाची प्रमुख व्यक्तिरेखा कोणी साकारली होती? पर्याय अ. मकरंद अनासपुरे, ब. सिद्धार्थ जाधव, क. भरत जाधव, ड. अतुल कुलकर्णी. पर्याय ड. अतुल कुलकर्णी हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 12. श्वास या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? पर्याय अ. 2004, ब. 2005, क. 2002, ड. 2000. पर्याय अ. 2004 हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 13. श्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते? पर्याय अ. निपुण धर्माधिकारी, ब. समीर विद्वांस, क. संदीप सावंत, ड. सुबोध भावे. पर्याय क. संदीप सावंत हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 14. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोणी केली होती? पर्याय अ. महेश मांजरेकर, ब. सचिन खेडकर, क. मकरंद देशपांडे, ड. नाना पाटेकर. पर्याय अ. महेश मांजरेकर हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 15. टाइमपास चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे? पर्याय अ. समीर विद्वांस, ब. रवी जाधव, क. केदार शिंदे, ड. महेश कोठारे. पर्याय ब. रवी जाधव हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 16. काट्यावरचा पोपट या चित्रपटाचे मुख्य लेखक कोण आहेत? पर्याय अ. भालजी पेंढारकर, ब. वैभव जोशी, क. अरुण खोपकर, ड. विजय तेंडुलकर. पर्याय ड. विजय तेंडुलकर हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 17. बालगंधर्व चित्रपटात बालगंधर्व यांची भूमिका कोणी साकारली होती? पर्याय अ. सुबोध भावे, ब. आदिनाथ कोठारे, क. पुष्कर श्रोत्री, ड. सिद्धार्थ जाधव. पर्याय अ. सुबोध भावे हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 18. हरिश्चंद्राची फॅक्टरी चित्रपट कशावर आधारित आहे? पर्याय अ. पहिला रंगीत चित्रपट, ब. दादासाहेब फाळके यांचे जीवन, क. मराठीतले पहिले गाणे, ड. शिवाजी महाराजांचा इतिहास. पर्याय ब. दादासाहेब फाळके यांचे जीवन हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 19. शुभमंगल सावधान हा चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे? पर्याय अ. विवाहबाह्य संबंध, ब. गुप्तहेर कथा, क. लैंगिक समस्या, ड. बालविवाह. पर्याय क. लैंगिक समस्या हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 20. देऊळ या चित्रपटात कोणता सामाजिक मुद्दा मांडला आहे? पर्याय अ. आरोग्य सेवा, ब. मंदिर व्यावसायीकरण, क. शिक्षण हक्क, ड. शेतकरी आत्महत्या.
पर्याय ब मंदिर व्यावसायीकरण हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 21. लय भारी या चित्रपटात प्रमुख भूमिका कोणी केली होती? पर्याय अ रितेश देशमुख, ब सुबोध भावे, क संतोष जुवेकर, ड भरत जाधव. पर्याय अ रितेश देशमुख हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 22. फॅन्ड्री चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? पर्याय अ रवी जाधव, ब समीर विद्वांस, क नागराज मंजुळे, ड दिग्पाल लांजेकर. पर्याय क नागराज मंजुळे हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 23. शिवराज अष्टक या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? पर्याय अ अजय देवगण, ब महेश मांजरेकर, क दिग्पाल लांजेकर, ड चंद्रकांत कुलकर्णी. पर्याय क दिग्पाल लांजेकर हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 24. शिवपट या चित्रपट मालिकेतील फर्जंद चित्रपटात कोण मुख्य भूमिकेत होते? पर्याय अ चिन्मय मांडलेकर, ब अनुज देशपांडे, क आनंद इंगळे, ड शरद केळकर. पर्याय अ चिन्मय मांडलेकर हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न नंबर 25. सैराट चित्रपटात कोणते प्रसिद्ध गाणे आहे? पर्याय अ झिंग 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 झिंगाट, ब रंग माझा वेगळा, क चंद्रा, ड तू चाल पुढं. पर्याय अ झिंगाट हे याचं अचूक उत्तर आहे.